आज आपण एका गंभीर आणि संतापजनक घटनेचा आढावा घेणार आहोत। कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या क्रूर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव, बुलढाणा येथून अटक केली असून तपासादरम्यान अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत। आज आपण घटनाक्रम, तपास, आरोपींची पार्श्वभूमी, नागरिकांचा संताप आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करूया। या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत। कल्याण प्रकरणात नेमकं काय घडलं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी। आपण पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। 23 डिसेंबर रोजी घडलेली ही घटना एका साध्या दिवसाला भयावह बनवणारी ठरली। कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीने आईकडून 20 रुपये घेतले आणि खाऊसाठी दुकानात गेली। तिच्या पालकांना वाटले की ती नेहमीप्रमाणे परत येईल, पण ती कधीच परतली नाही। मुलगी गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला। मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि शेजाऱ्यांना विचारले, परंतु तिचा कुठेच पत्ता लागला नाही। रात्री उशिरापर्यंत मुलगी सापडत नसल्याने पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी बापगाव परिसरात एका मोठ्या बॅगमध्ये मुलीचा मृतदेह सापडला। पोलीस तपासात उघड झाले की या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेने परिसरात खळबळ उडवली आणि नागरिकांमध्ये संताप पसरला। तपासादरम्यान पोलिसांनी विशाल गवळी या व्यक्तीवर संशय घेतला। तो याच परिसरात राहणारा होता आणि याआधीही त्याच्यावर 4 विनयभंगाचे गुन्हे दाखल होते। विशाल हा एक विकृत मानसिकतेचा गुन्हेगार असून त्याचा भूतकाळ हा गुन्ह्यांनी भरलेला आहे। विशालने आतापर्यंत 3 लग्न केले होते आणि सध्या तो तिसऱ्या पत्नी साक्षी सोबत राहत होता। त्याच्या पहिल्या 2 पत्नींनी त्याच्या हिंसक वागण्यामुळे त्याच्यापासून दूर राहणे पसंत केले होते। तथापि त्याचा विकृत स्वभाव हळूहळू अधिक हिंसक होत गेला, ज्याचा शेवटी परिणाम या दुर्दैवी घटनेत दिसून आला। 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता विशालने अल्पवयीन मुलीला फसवून आपल्या घरी नेले। तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि गुदमरवून तिला मारले। तो मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याचा विचारात होता। संध्याकाळी 7:30 वाजता त्याची पत्नी साक्षी घरी आली। विशालने तिला सगळा प्रकार सांगितला। धक्का बसूनही साक्षीने पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला। दोघांनी मिळून आधी घरातील रक्त साफ केले, त्यानंतर मृतदेह एका बॅगमध्ये ठेवून रिक्षाच्या मदतीने बापगाव परिसरात फेकला। रात्री आधारवाडी चौकात थांबवून विशालने दारू घेतली आणि शेवटी बुलढाण्याला पळून गेला। साक्षी मात्र घरी राहिली। पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यावर तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। कोळसेवाडी पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास केला। घटनास्थळी सापडलेले पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विशाल गवळीचे नाव समोर आले। तपासादरम्यान साक्षीने दिलेल्या जबाबामुळे पोलिसांनी शेगाव येथे जाऊन विशालला अटक केली। विशाल शेवटी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लपलेला असताना सापडला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर मृतदेह हलवण्यासाठी वापरलेली रिक्षाही ताब्यात घेतली। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की या प्रकरणात जलद गतीने खटला चालून आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल। या घटनेने कल्याणमधील नागरिकांना संतप्त केले आहे। विशाल गवळीला फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी आता कडक कायदे आणि ठोस अंमलबजावणीची गरज आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले। परिसरातील लोकांनी निषेध मोर्चे काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। या घटनेवरून नागरिकांनी न्याय व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत। आरोपींना त्वरित शिक्षा दिली नाही तर अशा घटना पुन्हा घडतील असा इशारा दिला आहे। ही घटना आपल्याला समाज म्हणून काही महत्त्वाचे धडे शिकवते। महिलांच्या आणि मुलीच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे। महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे। अशा गुन्ह्यांमध्ये जलद गती न्यायालयाद्वारे त्वरित खटले चालवले जावेत। नागरिकांनीही जागरूक राहून कोणत्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। समाजातील प्रत्येकाने महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घ्यायला हवा। कल्याणमधील ही घटना महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी एक गंभीर इशारा आहे। संपूर्ण समाजाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपली भूमिका समजून घेतली पाहिजे। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच या प्रकरणाची परिणिती असली पाहिजे। याच प्रकारच्या माहितीपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास
या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक 9595727107.